हॅलो. आता आपण बघूया विण दोघांतली ही तुटेना या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. आजच्या भागात आपल्याला बघायला भेटतं आहे की समर तातडीने आजीला दवाखान्यात ॲडमिट करतो आणि डॉक्टरांनी विचारतो, डॉक्टर आजी बरी होईल ना? तेव्हा डॉक्टर बोलतात की समर सर, आम्ही सगळ्या त्यांच्या टेस्ट करतो आणि मग तुम्हाला कळवतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तेव्हा समर टेन्शनमध्ये असतो. मल्लिका, अंशू आणि अर्पिता तिथेच असतात. तेव्हा मल्लिका मुद्दामच समरजवळ येते आणि बोलते की काय झालं रे समर आपल्या आईंना? तेव्हा मल्लिकाला सगळं आठवतं की जो प्रकार त्यांनी घडवून आणलेला असतो ते. तेव्हा मल्लिका बोलते की मला पण ना काय गरज होती जायची मंदिरात, मी पण देवळात गेली आणि काय आईला एकटं सोडून गेली. पण पण स्वानंदी होती ना, मी म्हणत होते तिला की मी थांबते आईंजवळ, पण नाही ना, तिलाच थांबायचं होतं. हट्ट करून थांबली आणि आईंकडे लक्षही नाही दिलं. अर्पिता ही मुद्दामच स्वानंदीवर आरोप लावण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा अर्पिता बोलते ही स्वानंदी पण ना, तिला सगळं स्वतःच करायचं असतं, स्वयंपाकही तीच करते म्हणते, सगळ्या गोष्टी तिलाच करायच्या असतात, आईची पण काळजी तिलाच घ्यायची असते, सगळं आजीसाठी तिला करायचं असतं, फक्त पुढे पुढे करते आहे, काय फक्त हलगर्जीपणा म्हणतात याला. तेव्हा त्या दोघी समरला स्वानंदी यासाठी जबाबदार आहे असं ऐकवणूक करत असतात. इकडे रोहन आणि आदिरा गप्पा मारत असतात. गप्पा मारता मारता आदिरा रोहनला सांगत असते की आपण रील बनवूया म्हणून. तेव्हा रोहन तिला मजाकमध्ये घेत असतो की आदिरा काय बोलतेस तू, कधीपासून रील बनवायला लागली? त्या सूजच्या मागे लागू नको, नाही तर तुला पण वेळ लागेल म्हणून. तेव्हा आदिरा त्याला सांगत असते की रोमॅन्टिक रील आहे म्हणून. तेव्हा आदिराचा डोळा अचानक फडफड करत असतो. तेव्हा आदिरा रोहनला बोलते की रो बघ ना, माझा डोळा बघ ना, व्हायब्रेट होतोय. तेव्हा रोहन हसतो आणि बोलतो की काय 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 व्हायब्रेट? अगं त्याला व्हायब्रेट नाही म्हणत, त्याला डोळा फडफडणे म्हणतात. हे काय तुझे पापण्या फडफडण्या म्हणतात त्याला, आय लॅशेस. तेव्हा आदिरा बोलते की आय लॅशेस नाही रे, आय लीड. तेव्हा रोहन बोलतो की तेच ते, पण ते फडफडतं. तेव्हा रोहन बोलतो की थांब मी बघतो. तेव्हा तो बघत असतो. तेवढ्यात मंदाकिनी येते. मंदाकिनीला असं वाटतं की हे दोघं वेगळं काहीतरी करतायत म्हणून. मंदाकिनी ओरडते की रोहन, आदिरा किती वेळा तुम्हाला सांगितले की दरवाजा बंद करून घेत जा, दरवाजा ओपन असतोय, तुम्हाला काही थेरं करायची आहेत ना, ही बेडरूममध्ये तुमच्या करत जा म्हणून. तेव्हा रोहन सांगण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा आदिराही सांगते की आई तसं काहीच नाही आहे. तेव्हा रोहन सांगतो की आई तिचे डोळा फडफडतोय. तेव्हा मंदाकिनी बोलते की काय डोळा फडफडतोय, कुठला डोळा फडफडतोय? तेव्हा आदिरा बोलते की राईट. तेव्हा मंदाकिनी बोलते हा राईट कुठला? तेव्हा आदिरा थोडी हसते आणि बोलते की राईट म्हणजे उजवा डोळा. तेव्हा मंदाकिनी बोलते काय उजवा डोळा फडफडतोय, म्हणजे हे तर अशुभ असतं. तेव्हा मंदाकिनी बोलते की अशुभ आहे. तेव्हा आदिरा बोलते की काय वॉट अशुभ? तेव्हा मंदाकिनी बोलते की 1 मिनिट, डोळा फडफडतोय म्हणजे काहीतरी संकट येईल, वाईट शक्ती येतील, एक काम कर तू दिवा लाव आणि दारात मीठ ठेव, म्हणजे वाईट येणारी संकटं निघून जातील म्हणून. तेव्हा आदिराला काहीच कळत नसतं. तेव्हा मंदाकिनी बोलते की काही करू नको, दिवा लाव आणि मीठ ठेव, मी आलीच लगेच, आपण पूजा करूया. तेव्हा मंदाकिनी गेल्यावर आदिरा रोहनला बोलत असते की हे काय आहे, हे डोळ्याचं आणि हे अशुभ काय काय संबंध? तेव्हा रोहन तिची समजूत काढत असतो. इकडे मल्लिका समरजवळ मुद्दामच रडायचं नाटक करत असते आणि बोलते की आई माझ्यासाठी देव आहे, त्यांना काही झालं तर काय करू? तेव्हा ती मुद्दामच आबातोबा करत असते. तेव्हा समर बोलतो की शांत व्हा आता, कोणीही रडू नको आणि आजीला काही होणार नाही. ठणठणीत ती तिच्या स्वतःच्या पायांनी चालत घरी येणारी म्हणून. तेव्हा समर तिथून चालला जातो. तेव्हा मंदाकिनी रडण्याचं नाटक करता करता हसते आणि बोलते की कितीही काही म्हण समर, पण यावेळेला तुझी आजी घरी येणारच नाही. तेव्हा मंदाकिनी हसत असते. मल्लिका हसत असते, अर्पिताही हसत असते. इकडे मंदाकिनी स्वानंदीला फोन करते. स्वानंदी रिक्षामधून हॉस्पिटलला चाललेली असते. तेव्हा स्वानंदी बोलते की काय काम आहे आई, पटकन बोल. तेव्हा मंदाकिनी तिचा पट्टा सुरू होतो की हा इथे कोणालाच माझी काळजी नाही, तुला पण मला बोलायचं नाही, तुलाच जशी घाई आहे ना, सगळ्यांना जशी घाईच नसते. तो रोहनही तसाच, बाबाही तसाच आणि सुशही तसेच. ते नुसते घड्याळाकडे बघून राहतात की मी किती बडबड करते म्हणून. काय मी बिचारी बापडी, कोणालाही माझी काळजी नाही आहे, एकदा का मी गेली ना तर समजेल तुम्हाला. तेव्हा स्वानंदी चिडून बोलते की काय गं, एकदाच तुम्ही सगळ्यांनी काय गेली का लावून धरले, बोलणं इतकं सोपं असं तसं गोष्टी सोप्या नसतात म्हणून स्वानंदी ओरडत असते. आणि हे बघ आई, इथे मला गरज आहे, मला टाईम नाही आहे, मी नंतर बोलते, एरवी बोलते मी तुझ्याशी. तेव्हा मंदाकिनी बोलते की काय झालं तुझ्या राजवाड्यांच्या महालात? तेव्हा स्वानंदी सांगते की अगं आजी पायरीवरून पाय घसरून पडले आहे, हॉस्पिटलला ॲडमिट आहे आणि तिकडेच चालली मी. तेव्हा मंदाकिनी थोडी हलते. तेव्हा ती बोलते की अरे बाप रे. तेव्हा स्वानंदी बोलते की ठेवते मी फोन आता, बोलते नंतर.
इकडे मंदाकिनी डोक्याला हात लावून बसलेली असते आणि बोलते की देवा अशा कशा पडल्या आजी जिन्यावरून. तेवढंच आदिरा तिकडनं जात असते आणि आदिरा ऐकते. तेव्हा ती बोलते की आई काय म्हणालात तुम्ही. तेव्हा मंदाकिनी घाबरत सांगते की अगं आजी जिन्यावरून पडल्या. तेव्हा आदिरा एकदमच हलते. रोहन येतो तेव्हा आदिरा बोलते की आज्जू माझ्या आज्जूला काय झालं. आदिरा हलते आणि खालीच बसते. तेव्हा रोहन तिला सावरण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा आदिरा रडत असते की माझ्या आज्जूला काय झालं काय झालं. तेव्हा रोहन बोलतो की आपण जाऊया आदिरा तू टेन्शन नको घेऊ. तेव्हा मंदाकिनी की बोलते की रोहन जा तिला घेऊन जा, मी येऊ का. तेव्हा रोहन बोलतो की नाही नको काळजी करू आम्ही जातो. तेव्हा मंदाकिनी सांगते की सांभाळून जा रे बाळ. तेव्हा पटकन ते दोघं निघतात. इकडे हॉस्पिटलमध्ये समर फेऱ्या मारत असतो. तेव्हा अर्पिता बोलते की दादा कॉफी घे. तेव्हा समर बोलतो की मला काही नको. तेव्हा मल्लिका बोलते की समर अरे अशा फेऱ्या मारून काही होणार आहे का. तेव्हा समर तुला जर काही झालं तर आमचं काय होईल. तेव्हा समर बोलतो की मला काही होणार नाही काकू, आणि जोपर्यंत आजी बरी होत नाही ना मला तोपर्यंत काही सांगू नका, आणि एवढंच वाटत असेल ना तर आजी बरी व्हावी म्हणून देवाकडे प्रार्थना करा. इकडे निकिता आणि आनंद गाडीमध्ये बाहेर जात असतात. तेव्हा निकिता आणि आनंद गप्पा मारत असतात. तेव्हा आनंद निकिताला सांगत असतो की का गं स्वानंदी वहिनीचा फोन आला ना तर असं वाटतं की कधी ती आपल्याला गुड न्यूज देते, पण का गं माझं आणि समोरचं कधीच पहिल्यासारखी मैत्री होणार नाही का. तेव्हा आनंद शंका काढत असतो आणि तेव्हा तिला विचारतही असतो की मी ओव्हर थिंकिंग करतो आहे का गं, एकदा स्वानंदी वहिनीला फोन करून बघू का. तेव्हा निकिता बोलते की नको. तेव्हा आनंद बोलतो की एकदा प्लीज ना करू दे ना. तेव्हा निकिता बोलते बरं बाबा कर तुला काहीतरी. तेव्हा आनंद फोन करतो आणि स्वानंदी त्याला झालेला सगळा प्रकार सांगते. तेव्हा आनंदही शॉक्ड होतो. तेव्हा तो बोलतो की बरं आम्ही लगेच येतो म्हणून. इकडे स्वानंदी हॉस्पिटलमध्ये येते. नलिनी राजवाडे हॉस्पिटलचा नंबर विचारते आणि तिथे जायला लागते. तेवढ्यात अंशू तिथे येतो. तेव्हा स्वानंदी बोलते की अंशुमन. तेव्हा अंशुमन बोलतो की हॉस्पिटल आहे वहिनी. तेव्हा स्वानंदी बोलते की म्हणूनच सांगते इथे तमाशा नको आहे. तेव्हा अंशुमन बोलतो की जा मी तुला आज नाही अडवणार आहे. तेव्हा तिला जायला लावतो आणि पुन्हा तिला अडवतो आणि बोलतो की नजरेला नजर मिळू शकते का बघ एकदा. कारण की काय ना राजवाड्यांच्या आजीकडे दुर्लक्ष तू केलं, सगळं तुझ्यामुळे झालं अगं. आता बघ ते तुला बोलणारच आहे, सगळं खापड तुझ्यावरच फुटणार आहे. कोणाच्या आजीकडे दुर्लक्ष केलं तर राजवाड्यांच्या. तेव्हा जा तू, मी आता तुला काही अडवणार नाही बोलणार नाही. तेव्हा स्वानंदी पुढे चालली जाते. तेव्हा स्वानंदी पळत हॉस्पिटलच्या तिथे येते. तेवढ्यात तिला अर्पिता अडवते. अर्पिता बोलते की स्वानंदी इथेच थांब. तेव्हा तिला नाही ते बोलत असते की तुझ्यामुळे आजी पडली वगैरे. तेवढ्यात रोहन आणि आधिरा पण येतात. तेव्हा रोहन स्वानंदीला धीर देतो आणि समर आधिराला धीर देतो. तेव्हा आधिरा बोलत असते की दादा पण अशी कशी आजी पडली. तेव्हा अर्पिता बोलते की आधिरा स्वानंदीला विचार. तेव्हा समर बोलतो की अर्पिता शांत बस. तेव्हा अर्पिता बोलते की दादा मला बोलू दे. तेव्हा आधिरा बोलते की म्हणजे. तेव्हा अर्पिता बोलते की म्हणजे काय, हिच्यामुळे पडली, हिच्या निष्काळजीपणामुळे आजीची आज अशी हालत झाली. तेवढं तिथे एक सिस्टर येते आणि बोलते की समर सर तुम्हाला केबिनमध्ये बोलवलं आहे डॉक्टरांनी. समर चालला जातो. तेव्हा मल्लिका मुद्दामच नाटक करते की बघितलं ना कशी वेळ आली आपल्यावर. तेव्हा अंशू मुद्दामच बोलतो की तुझ्यामुळे झालं हे वहिनी, कशी तू निष्काळजी असू शकतेस. तेव्हा मल्लिका बोलते इतकी दिवस आजी करत फिरत होतीस ना त्यांच्या मागे, मग आजच कसा हात सोडला त्यांचा. अगं जबाबदारी घेतली होतीस ना म्हणून मी बाहेर गेले ना. हे बघ आईंना काही झालं तर मी तुला माफ नाही करणार. आणि स्वानंदीलाही मनात कुठेतरी वाटत असतं की हे सगळं तिच्यामुळे झालं आहे. तेव्हा अर्पिता स्वानंदीला तुझ्यामुळे हे झालं असं बोलत असते. तेव्हा आधिरा बोलते की प्लीज शांत बसा, सिच्युएशन काय आणि तुमचं काय चाललं आहे. तेव्हा मल्लिका बोलते की डॉल तू चल माझ्यासोबत, आणि आधिराला घेऊन जाते तिथून. तेव्हा सगळे तिथून चालले जातात. स्वानंदी खूप रडत असते. रोहन तिला सांभाळत असतो. तेव्हा स्वानंदी रोहनला सांगत असते मूर्ख रे मी, असा कसा फोन माझ्याजवळ ठेवायला हवा होता ना. मुळात मी आजींना असं जिन्यामध्ये सोडून जायलाच नको हवं होतं. तेव्हा रोहन बोलतो की ताई तू आधिराच्या मॉमकडे लक्ष नको देऊ, तुला माहितीच ना त्या कशा आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही रोहन त्यांच्यामुळे नाही, मी आत्ताच्या स्वप्नानंतर तरी असं एकटं सोडायला नव्हतं हवं होतं आजींना. तेव्हा रोहन बोलतो काय कसलं स्वप्न. तेव्हा स्वानंदी बोलते आज मला पहाटेच स्वप्न पडलं होतं अरे आजींबद्दल. आणि बरं इतर वेळेस मी लक्ष देते रे, कारण की आपलंच मन आपल्याला गाईड करत असतं, कुठल्या तरी सूचना देत असतं. पण मी दुर्लक्ष केलं रे, मी नाही घेतली आजींची काळजी. त्यांची तब्येत बरी नव्हती, अशा कंडिशनमध्ये मी त्यांना असं अर्धवट जिन्यात सोडून जायलाच नको हवं होतं. तेव्हा स्वानंदी रडत असते का वागले रोहन मी असं, आजींना काही झालं तर. तेव्हा रोहन तिला धीर देत असतो की आजींना काहीही नाही होणार आहे. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.